हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हाँ हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पै आपले निभेदे वीण, माझे जाणे जे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे गा। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सार रूपानं उपदेश करतात, त्याचा विचार आपण करतो आहोत। माम एकम शरणम रज, मला अनन्य भावानं शरण ये हे भगवान बोलतात। आणि शरण येणं म्हणजे काय याची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी केली। आपल्या भेदाचाही त्याग करून, स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचाही त्याग करून, जो माझं एकपण जाणतो त्याला मला शरण येणं असं म्हणतात। ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या व्याख्येमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। स्वतःचा भेद टाकला पाहिजे, भगवंताचं एकपण स्वीकारलं पाहिजे, आणि एकपण स्वीकारूनही त्याला शरण गेलं पाहिजे। या 3 गोष्टी ज्ञानेश्वर महाराज बोलतात। शरणागतीचा विचार करताना आपल्याला त्याचा विचार अधिक व्यापकत्वानं करता येणार आहे, परंतु आपुलेने भेदेवीण याचा विचार आपण करतो। स्वतःचा भेद, स्वतःला वेगळं समजणं हे शरणागतीमध्ये टाकलं पाहिजे, किंवा वेगळं समजणं हे टाकणं हीच एका अर्थानं शरणागती आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे। तर आपला भेद टाकणं, आपलं स्वतंत्र अस्तित्व विसरून जाणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये। कारण माझा मी हा प्रत्येक क्षणी जागा आहे। मी परमार्थ करतानाही माझा मी जागा आहे, आणि प्रपंच करताना तर जागा आहेच आहे। मी याला विसरायला माणूस तयार नाही, स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाला विसरायला मनुष्य तयार नाही, कारण माझा मला कधी विसर पडतच नाही। या संबंधात मागे एकदा आपला विचार होऊन गेलाय, चर्चा होऊन गेली। परंतु हा मी सोडणं, हा मी टाकणं ही एक शेवटची पायरी झाली। त्याच्या आधी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्या संबंधानं आपल्या अहंतेच्या आणि ममतेच्या भावना अनादिकालापासून जोडून राहिलेल्या। शरीराबद्दल, शरीरापासून कशा विचार आपण केला तर अभिन्न पदार्थापासून ते स्वभिन्न पदार्थापर्यंत सर्वत्र माणसाच्या आत्मत्व आणि ममत्वाच्या भावना ही दुर्दैवाने अज्ञानवश झाल्यामुळे जोडून राहिल्या। आत्मत्वाची ममत्वाची भावना ही जोडली जावी, त्याचं आलंबन एकच असावं जगतामध्ये, ते म्हणजे परमात्मचरण। भगवंताशिवाय कुठं ममत्वही वाटू नये, आणि भगवंताशिवाय कुठं आत्मत्व भावनाही वास्तविक निर्माण होऊ नये, ही संतांची मानवी जीवनाकडून असणारी अपेक्षा। आणि वस्तुस्थिती जर बघितली तर तेवढं सोडून बाकी सगळ्या ठिकाणी आत्मत्व आणि ममत्व जोडून ठेवणं हा माणसाचा स्वभाव। याच्यामध्ये इतका विरोध आहे। संत म्हणतात कशालाच माझं म्हणू नका, फक्त परमात्म्याला माझं म्हणा, आणि जीव म्हणतो परमात्मा सोडून सगळं माझं आहे। म्हणून तर आपला तो एक देव करून घ्यावा हे का म्हणावं लागलं, आपला करून घ्या हे का म्हणावं लागलं। जग त्याला आपलं म्हणायला तयार नाही अजून। त्याच्याबद्दलची आत्मत्व भावना हा पुढचा विषय राहिला, पण कल्याण करण्याकरता का होईना, प्रापंचिक पदार्थाच्या अपेक्षांची परिपूर्ती करण्याकरता का होईना, पण परमात्मा हाच माझं अधिकरण आहे असं सुद्धा माणसाला वाटायला तयार नाही। परमार्थातल्या भावना, आत्मत्व भावना तर अजून वेगळ्या आहेत।
त्याच्या विण दुसरं काही जाणायचं नाही ही भावना तर फार पुढची आहे. पण त्याच्या आधी अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्याबद्दल माणसाला ममत्व भावना आहे. काय त्याचा परिणाम होतो त्या ममत्वाचा? दुःख होतं, दुसरं काही होत नाही. ममत्वाचा स्वीकार करण्याने जे माझं नाही त्याला माझं म्हणण्यामधून माणसाच्या पदरात काहीच पडत नाही. देखे पुढीलाचे ओझे आपुले माथा घ्यायचे. काय परिणाम होतो त्याचा? पुढच्याचं ओझं आपल्या डोक्यावर उपयोग का? जो पदार्थ माझा नाही त्याला मी माझा म्हणेन तर परिणाम काय होईल ते तर मला मिळणारं नसतं, आणि न मिळाल्याचं दुःख हे पुन्हा वेगळं वागवावं लागतं. आपलं ओझं असं काय कमी आहे म्हणून दुसऱ्याचं ओझं डोक्यावर घ्यायचंय? आहे भरपूर आहे तेच ओझं भरपूर आहे. अशा अनेक कथा, अनेक गोष्टी पुराणामधून आपल्याला सापडतात, इतर संतांनी सांगितलेल्या पाहायला सापडतात की बाबा दुसऱ्याच्या पदार्थाबद्दल, दुसऱ्या पदार्थाबद्दल, स्वभिन्न पदार्थाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारं ममत्व हे आपल्या दुःखाला कारण ठरतं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. हे माझे पण फार अवघड आहे टाकणं, तो विषय अजून पुढे येणार आहे. पण ज्या संबंधानं, ज्या स्वभिन्न पदार्थाच्या संबंधानं जे ममत्व निर्माण होतं तेही टाकलं पाहिजे आणि क्रमाक्रमानं टाकलं पाहिजे याचा विचार आपण करतो आहोत. आणि त्या दृष्टीनं भावार्थ रामायणातल्या अयोध्या कांडातल्या एका नाथ महाराजांनी सांगितलेल्या महत्वाचा विचाराचा आपण थोडासा परामर्श घेतो. 7 अंगानं 7 दारांचा विचार नाथ महाराजांनी आपल्या समोर ठेवला. भगवत प्राप्ती करता या 7 दारातून जा, आत भगवत प्राप्ती होईल. ती 7 दारं कोणती याचा विचार करताना पहिल्या 7 दारामध्ये काही टाकायला म्हणून अयोध्या कांडात नाथ महाराज बोलतात. सुमंत ज्या वेळेला गेले त्यावेळेला रामचंद्र प्रभूंचं दर्शन एकदम झालं नाही. रामचंद्र प्रभूंच्या भवनाला 14 दरवाजे सांगितले, त्याच्यातल्या पहिल्या 7 दरवाजामध्ये काही टाकायला सांगितलं. त्याच्यामध्ये पहिल्या दारामध्ये रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैर आहे, हे नाथ महाराज बोलले. आता पादत्राणाचा त्याग 3ऱ्या दारामध्ये करा, याचा अर्थ काय याचा विचार काल आपण करून आलो. पादत्राण म्हणजे पायावरचं आवरण आहे. बाह्य पदार्थाचा त्रास आपल्या पायाला होऊ नये, काट्याचा, बारीक दगडांचा, दगडाचा त्रास वगैरे होऊ नये, पायामध्ये काही आपल्याला टोचू नये, काचा वगैरे जाऊ नयेत, याच्याकरता मनुष्य चपला घालतो. संरक्षणार्थ स्वीकारलेलं एक कवच म्हणजे पायावरची पादत्राणे आहेत. आणि त्याचा लक्षणेने अर्थ करताना आपण थोडासा असा विचार करून आलो की ही पादत्राणं म्हणजे जर पायावरची कवच असतील तर हे सगळे कोश आपण टाकून दिले पाहिजेत. इथं पादत्राण हा एक कोश आहे, त्या कोशामध्ये आपला पाय बसतो. बूट जर बघितला, चपलेपेक्षा बूट जर डोळ्यासमोर आणला तर ते जास्त स्पष्ट कळतं. तो तोंड वासून आ करून बसलेलाच असतो तो बूट. त्या गुहेमध्ये आपला पाय आपल्याला घालावा लागतो. तो कोश स्वतःच्या भोवती विणून घेणंच आहे, त्या गुहेमध्ये प्रविष्ट होणंच आहे. आणि अशा पद्धतीचा तो कोश, अशा पद्धतीचं ते आवरण आपल्या जीवनातलं निवृत्त झालं पाहिजे. ते 3ऱ्या दारात निवृत्त करायला सांगितलं. मग त्या आवरणामध्ये आपण बाकीच्या कोशांचा विचार करताना जसा आपण पंचदशीच्या आधारानं पहिल्याच प्रकरणामध्ये सांगितलेल्या पंचकोशाचा विचार केला, त्याच पद्धतीनं दुसरा एक विचार आपल्याला संत महात्म्यांनी कोशाच्या किंवा आवरणाच्या संबंधानं सांगितला. एकाचा विचार इथं करायचं कारण नाही. आभानापादक आवरण, असत्वापादक, आभानापादक, अनानंदापादक, 3 आवरणाचा विचार, त्याचाही त्याग करा. ही सगळी आवरणं सोडून द्या. स्वतःच्या भोवती मनुष्य आपल्याच विचारांचे जे कोश विणत जातो आणि त्या कोशामध्ये ज्ञानोबाराय बोलतात त्या पद्धतीनं अडकत जातो. हे सगळे कोश टाकले पाहिजेत. आज जायला जसं ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन करताना सांगितलं, निगणेय आणि प्रवेशा चित्त नेदी तू आवेशा, कोश किटू जैसा जाचिन्ह लापई, तसा मनुष्य संसाराचा कोश स्वतः भोवती विणून घेतो आणि आपणच त्याच्यामध्ये जाचत राहतो. कुणी विणला संसाराचा कोश? भगवंतानी संसार निर्माण करून या संसारात तुम्ही बद्ध व्हा असं आपल्याला सांगितलंय. काय जन्माला घालता बाबा? या अनात्म पदार्थाबद्दल ममत्व धारण करा, जन्म मरणाचं संसरण मागे लावून घ्या, हे देवाने आपल्याला सांगितलं काय?
अरे भगवत विचार तर बंधातून मुक्त करण्याकरता, भगवंताचा विचार बंधन निर्माण करत नाही. भगवान आपल्याला जन्माला घालताना असं कधी म्हणाले नाहीत की तुम्ही बंधनात पडा, घेऊन या छंद माझे माझे, तुम्ही खरं म्हणजे मुक्त आहात पण तुम्ही बद्ध व्हा, असं देवानी सांगितलंय. परमात्मा आपल्याला बद्ध करत नाही. संसाराचा कोश परमात्म्याने विणून दिला नाही, परंतु जोपना कारणे केली बायको, तिनं एवढं जर वाढवलंच असेल तर तिनं जे वाढवलं त्याच्याबद्दल आपल्याला ममत्व धारण करण्याचं काय कारण आहे? कुणी केलं हे ममत्व धारण? आपणच केलं. आपणच केलं. आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतो. आणि म्हणून आपणच जर ते बंधन निर्माण करणार असू तर सोडवणूक सुद्धा आपली आपण केली पाहिजे. आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. आपला आपण सोडवून घ्या. का? कारण तुमचं तुम्ही निर्माण करून घेतलंय म्हणून तुमचं तुम्ही सोडवून घ्या. ज्यांनी बांधलंय, ज्यांनी स्वतःला त्या कोशामध्ये गुंतवून घेतलंय त्याचं त्यांनी त्या कोशातून मुक्त व्हावं. दुसऱ्यांनी मदत करायचं कारण नाही. सद्गुरू मदत करतील पण ते विचारानं करतील, बाकीचा विचार करायचं कारण नाही. परमात्माही मदत करेल. परवा आपण बोलून आल्याप्रमाणे न देवा दंड मादाय रक्षंती पशुपालवत यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम. महाभारताने सांगितलं परमात्मा आपल्याला संकटातून हात धरून बाहेर काढत नाही. परमात्मा आपल्यावर कृपा करतो, म्हणजे संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी देतो. बस संपलं. हाताला धरून बाहेर काढण्याकरता परमात्मा काही गुराखी नाही आहे. हातामध्ये काठी घेऊन जसा गुराखी आपल्या गुरांचं रक्षण करतो तसा परमात्मा मागे पुढे उभा आहे, सांभाळीत आहे, मान्य आहे. परंतु परमात्मा रक्षण करतो म्हणजे आपल्याला संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी देतो. मग आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण त्याच्यातून बाहेर पडायचं. त्या बुद्धीच्या जोरावर ते कोश सगळे फाडून टाकायचे. त्या कोशातून बाहेर पडायला तो कोश विणताना आपण रस्ताच ठेवला नाही. किती कोश किती विणायचा, शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्याच्यातून बाहेर पडत नाही. त्या म्हाताऱ्याची गोष्ट सांगतात ना, वाके वाके म्हणणारा म्हातारा अंथरुणावर पडला, मरणासन्न झाला. आजूबाजूला मुलं जमले, बायको आली, नातेवाईक सगळे जमले. आता बस थांबलं, पोट वर खाली व्हायचं थांबलं की घोंगडीवरून उचलायचं आणि बांधायचं, एवढंच राहिलं होतं. माणसं सगळी तयारी आधीपासून करतात, फार आवडीनं करतात. झालं सगळं, सांगितलंच होतं डॉक्टरांनी, काही राहिलं नाही यांच्यामध्ये, झालंय सगळं. आता तशा अवस्थेमध्ये काही बोलण्याचा प्रयत्न तो म्हातारा करायला लागला. मुलांना वाटलं काहीतरी असेल, बायकोला वाटलं देवाचं नाव घेत असेल, मुलांना वाटलं खजिना कुठं लपवलाय ते सांगत असतील. म्हणून मुलांनी जवळ कान असं तोंडाजवळ नेऊन ऐकलं तर म्हातारा वाके वाके एवढं म्हणत होता. बायकोला वाटलं वासुदेवा केशवा, वासुदेवा केशवा. मुलांना वाटलं अहो नीट बोला तुम्ही, वाके वाके म्हणजे काय? म्हाताऱ्यांनी मरणापूर्वी सगळं बळ एकवटून पोरांना सांगितलं, वासरू केरसुणी खाताय ते बघा, माझ्याजवळ काय येऊन बसलात. कोश विणला, स्वतःच्या भोवती विणलेला संसाराचा कोश शेवटच्या क्षणापर्यंत मोडून बाहेर पडण्याची मानसिक तयारी नाही आणि बाहेर पडण्याकरता दार ठेवलेलं नाही. दार ठेवायचं म्हणजे संसाराचा कोश विणू नये असं म्हणतच नाहीत संत महात्मे, पण विणताना त्याला बाहेर पडायचा नामस्मरणाचा मार्ग मोकळा ठेवला पाहिजे. पहिल्यापासून तो विणतानाच नामस्मरणाचा मार्ग मोकळा ठेवला पाहिजे. त्या दारातून वारंवार ये जा केलं पाहिजे, तर तो मार्ग पायाखालचा राहतो. नाहीतर शेवटच्या क्षणी असं नाव येत नाही तोंडाला. अंतकालेच मामेव, मान्य आहे. मी एकाला असंच बोलणं निघालं, काय करावं परमार्थ, म्हटलं नामस्मरण करावं. नामस्मरण केल्याने होतं, म्हटलं 100% होतं. संतांचे अनुभव आहेत, संतांनी केलेला उपदेश आहे. कधी केलं पाहिजे? मी म्हटलं गीतेने सांगितलंय शेवटच्या क्षणी केलं तरी मनुष्य मुक्त होतो. त्या माणसाने मला सांगितलं आता ह्याच्या पुढे आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही, गावात फिरकायचं नाही. मी म्हणलं का? ते म्हणले आता शेवटच्या क्षणी आम्ही नामस्मरण करू, मध्ये मध्ये येऊन कीर्तन करू नका.
कळलंय आम्हाला, आता शेवटच्या क्षणी आमचं आम्ही नामस्मरण करू. मी त्याला म्हटलं, भल्या माणसा, शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव तोंडाला सहजासहजी येत नाही. ते शेवटच्या क्षणी यावं याच्याकरता आयुष्यभर जिभेला तशी सवय लागली पाहिजे. असं अचानक देवाचं नाव तोंडाला ये म्हणजे येत नाही. काय खात्री देतोस तू शेवटचा क्षण? सांगता येत नाही. आधीपासून ती सवय जिभेला लावली पाहिजे. जिभेला नामस्मरणाची सवय लावणं म्हणजेच स्वतःच्या भोवती विणलेल्या संसार नावाच्या कोशाला यायला जायला दार ठेवणं. माणसं ठेवत नाहीत. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कोश किटू जैसा जाचिन्ह लापै. ही सगळी आवरणं तिसऱ्या दारामध्ये टाकली पाहिजेत. नाथ महाराज बोलतात, तिसऱ्या दारातून आत गेल्यानंतर चौथं दार लागतं. अशा ममत्वाचे सगळे पाश तोडून जेव्हा मनुष्य आत जातो तेव्हा आत त्याला परमात्मा लगेच भेटत नाही. आत चौथं दार लागतं. चौथ्या दारात काय टाकायला सांगितलं? चौथे द्वारी सांडिता अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, सहावे द्वारी साधने समस्त साधने स्वयही राहती. सांडोने मी तूपणाचा सांगात मग रिघावे सातवे द्वारात, तैची पावे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. नाथ महाराजांनी चौथ्या दाराचा विचार करताना चौथ्या दारात अर्थत्याग सांगितला. पहिल्या दारात रथ सोडा, दुसऱ्या दारात छत्रचामर सोडा, तिसऱ्या दारात पादत्राण सोडा आणि चौथ्या दारात अर्थ सोडा. एक 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 गोष्टीचा त्याग करून शेवटच्या दारात कुठं जायचंय? सांडोने मितूपणाचा सांगात. मितूपणा संपला पाहिजे. आपुलेने भेदेविण माझे जाणी जे जे एकपण, ते तिथं आहे. याच्याकरता ही 7 दारं आधी आली पाहिजेत म्हणून बोलतो. चौथ्या दारात अर्थाचा विचार सोडून द्या. अर्थ टाकून द्या, संपत्ती टाकून द्या. अर्थ टाकून चालेल का? अर्थ टाकायचा म्हणजे काय? इथं लक्षणा करावी का करू? पादत्राण, रथ, छत्रचामर अशी जशी लक्षणा करावी लागली तसा चौथेद्वारी सांडिता अर्थ, इथं अर्थ शब्दावर काही लक्षणा करता येते काय? का सरळ अर्थ वाच्यार्थाने घ्यायचं आणि पुढे चालायचं? अर्थ सोडा. अर्थ सोडल्याशिवाय देव भेटत नाही. हे तर सगळ्या देवळामध्ये जवळजवळ सिद्धच झालंय. तुम्ही मंदिरात जाऊन जोपर्यंत अर्थ सोडत नाही तोपर्यंत देव दिसत नाही लवकर. सगळ्या मंदिरांनी हे सिद्धच केलंय जवळजवळ. अर्थ सोडा याची लक्षणं काय? अर्थ सोडा म्हणजे काय? अर्थ शब्दाचा अर्थ काय? धर्म अर्थ काम मोक्ष याच्यातला अर्थ सोडला तर आपल्याला धर्माची प्राप्ती होईल का? धर्म अर्थ काम मोक्ष सोडला तर अर्थानं काम आणि कामानं मोक्ष, हा जो प्रवास सांगितला क्रमाक्रमानं, त्याची संगती जी काही असेल ती त्या मोक्षापर्यंत आपल्याला जाता येईल का? अर्थ सोडा या शब्दाचा अर्थ काय करायचा? 2 अर्थ त्याचे आपल्याला करता येतील. 2 अर्थ आपल्याला त्याचे करता येईल. पहिला अर्थ आपल्याला असा पाहता येतो, अर्थ सोडा. अर्थ या शब्दाचा सरळ अर्थ करा. अर्थ म्हणजे काय आहे? अर्थ कशाला म्हणायचं? अर्थ्यते इति अर्थ. सरळ अर्थ घ्या. ज्याची माणसाला अपेक्षा असते त्याला अर्थ असं म्हणतात. ज्याची अपेक्षा केली जाते तो अर्थ. मग तुम्ही कशाची अपेक्षा करा त्याला अर्थशास्त्र अर्थच म्हणतं. कौटिल्याने सांगितलेली ही व्युत्पत्ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला हे ध्यानात येईल की ज्याची ज्याची आपल्याला अपेक्षा आहे. मला कपडे मिळावेत, कपडे म्हणजे एक प्रकारची संपत्तीच झाली. मला धन मिळावं, धन म्हणजे संपत्तीच झाली. मला अन्न मिळावं, अन्न म्हणजे एका अर्थाची संपत्तीच झाली. धन अर्थ, अर्थ शब्दाचा अर्थ्यते इति अर्थ, हा ज्याची आपल्याला अपेक्षा असते त्याला अर्थ म्हणा. याच्यापेक्षा समर्पक व्याख्या, याच्यापेक्षाही समर्पक व्याख्या अर्थाची, संपत्तीची ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला केली. कौटिल्यापेक्षाही समर्पक व्याख्या ज्ञानोबाराय करतात. संपत्ती, संपत्ती म्हणजे काय? जेथ एक एका ते पोखी, ऐसे बहुत पदार्थ एकी, संपाती जती जे लोकी संपत्ती म्हणजे. संपत्ती, संपत्ती म्हणजे काय? एक एकांना, एकमेकांना पोसणाऱ्या अशा अनेक पदार्थांचं एकत्रीकरण जिथे होतं
आणि त्याची प्राप्ती करून घेण्याकरता मनुष्य जे प्रयत्न करतो, त्याची अपेक्षा जी ठेवतो, त्यालाच संपत्ती असं म्हणतात. संपत्ती ही कशाला म्हणावी? एक एका ते पोखी एक आणि ऐसे बहुत पदार्थ एकी. म्हणजे संपत्तीमध्ये अनेक पदार्थ एकत्रित आहेत, एक भाग बघितला पाहिजे. आणि संपत्तीचं दुसरं अंग आहे, त्याच्यातला प्रत्येक पदार्थ दुसऱ्यावर अवलंबून असला पाहिजे. कपड्याला संपत्ती म्हणा, पण कपडे कसे मिळतील? पैसे देऊन मिळतील, म्हणजे धनावर अवलंबून आहे. एखादा व्यापारी आहे, कपड्याचा व्यापारी आहे, त्याला धन कसं मिळेल? कपडे विकून मिळेल. म्हणजे कपड्यावर धन अवलंबून आहे, धनावर कपडे अवलंबून आहेत. कोणत्याही अर्थानं आपण धनधान्याचा विचारही तसाच करा. एक एका ते पोखी हे संपत्तीचं एक अंग आणि ऐसे बहुत पदार्थ एकी. बहुत पदार्थ आहेत पण भिन्न भिन्न ठिकाणी आहेत, संपत्ती नाही. एकच पदार्थ एका जवळच आहे आणि एकच एकावर अवलंबून आहे, संपत्ती नाही. एकमेकावर अवलंबून पाहिजेत आणि असे अनेक पदार्थ एकत्रित आले पाहिजेत, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संपादिजती ते लोकी संपत्ती म्हणजे. त्याला संपत्ती असं म्हणा, ती संपदा आहे. आता ही जी संपत्ती सांगितली गेली, या संपत्तीचा विचार कसा करायचा? अर्थाचा विचार करा. अर्थ म्हणजे काय? तर अशा पद्धतीची संपत्ती म्हणजे अर्थ. सोडून द्या हा. काय सांगायचं याच्यातून? हा अर्थ सोडून द्या. का सोडा? कारण अर्थाची आवश्यक. तुम्ही मनुस्मृतीचा जर विचार केला तर मनुस्मृती सांगते अर्थाच्या शुचितेसारखी दुसरी शुचिता नाही. सर्वेषामेव शौचानाम अर्थशौच परम स्मृतम. सगळ्या शौचापेक्षा अर्थशौच हे सगळ्यात मोठं माना. यो अर्थे शुचिर्हि स शुचिहि न मृद्वारी शुचिशुचिहि. पाण्यानं केलेली अंघोळ, मातीनं केलेली अंघोळ, भस्मानी केलेली अंघोळ ही तुमच्या जीवनाला शुद्ध करत नाहीत. काय उपयोग आहे? किती साबण लावला म्हणजे जीवन शुद्ध होईल? नाही निर्मळ जीवन. किती साबणाच्या अशा कितीतरी वड्या गेल्या. मातीनं केलेली अंघोळ, पाण्याने केलेली अंघोळ, याच्याने तुमचं जीवन बाहेरून शुद्ध झाल्यासारखं दिसेल, पण ती शुद्धता खरी शुद्धता नाही. मग खरी शुद्धता कोणती? सर्वेषामेव शौचानाम अर्थशौच परम स्मृतम. तुम्ही अर्थाच्या बाबतीत किती शुद्ध आहात याच्यावरूनच तुमच्या जीवनाची शुद्धता तोलली जाईल. बाहेरून शुद्ध दिसणारी माणसं आतून जर संपत्तीची गैरमार्गाने संपत्ती मिळवण्याची अपेक्षा करत असतील तर त्यांचं जीवन शुद्ध नाही. पण बाहेरून मलिन दिसणारा पण आतून मात्र भ्रष्टाचाराचा थेंब सुद्धा ज्याच्या जीवनात मनाला स्पर्शला नाही, कणानं सुद्धा ज्याने भ्रष्टाचार केला नाही, त्याचं जीवन शुद्ध मानलं. अर्थात हे आता फक्त प्रवचनातच बोलायचं राहिलंय. हे बोलायचंच राहिलंय फक्त. प्रवचनातच काय, कुठेही फक्त बोलायचंच राहिलंय. कारण बोलणाऱ्याच्याच मनात नसतं, बाकीचा विचार कुठून येतो? प्रवचनात सुद्धा हे बोलू नये. आता सर्वेषामेव शौचानाम अर्थशौच परम स्मृतम प्रवचनातही बोलू नये, कारण प्रवचन करणाऱ्याच्याच मनात अर्थाची अपेक्षा असते. तो काय सांगेल अर्थशौच परम स्मृतम म्हणून? हे बोलायचं. परंतु हा जो विचार आहे याच्यामध्ये जीवनाच्या शुचिर्भूतते करता अर्थाचा विचार सांगितला गेला. अर्थानं मनुष्य बद्ध होतो, अर्थानं मनुष्य बांधला जातो. कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील, ते तर पुढे बोलायचंच आहे. पण संपत्तीचा त्याग करा याचा अर्थ काय? अर्थाचा त्याग या चौथ्या दारात करा म्हणजे काय? तर सरळ अर्थानं विचार करा. या संपत्तीचा म्हणजे एकमेकावर अवलंबून राहणाऱ्या अनेक पदार्थाचा जो संचय आपण केला आहे त्याचा त्याग करा. संचयाचा त्याग करा. एकमेकांवर अवलंबून ठेवू नका. भजन जेवणावर अवलंबून आहे का जेवण भजनावर अवलंबून आहे? विचार करा. जेवण भजनावर अवलंबून का भजन जेवणावर अवलंबून? भजन कशावरच अवलंबून नाही. न जेवताही भजन करता येतं,
स्वर नसला तरी भजन करता येतं, वाद्य नसली तरी, पखवाज नसला तरी रामकृष्ण हरी म्हणता येतं. येईल तैसा बोल, येईल तैसा. स्वराची अपेक्षा नाही. वीणा नसला हरकत नाही, पखवाज नाही हरकत नाही, टाळ नाही, टाळ्या तरी वाजवता येतात की नाही? टाळ नसला तर टाळ्या तरी वाजवता येतात. पण माणसं टाळ्याही वाजवत नाही, त्याची टाळाटाळ. नको वाटतं, लाज वाटते. आम्ही इतके शिकलेले आणि कीर्तनात बसून टाळ्या वाजवायच्या होय? असू द्या, मला त्याच्याविषयी बोलायचं नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष झालं तर चांगलीच गोष्ट आहे, आनंद आहे ना. ब्रह्मरस आवडीनं सेवन करता येईल, पण ह्याच्यावर भजन अवलंबून नाही. जयाची भजने भोगासाठी आहेत त्यांचा तर विषयच नाही. मी का बोलतो ऐका. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या सर्व पदार्थांचा त्याग करा. कुणावरही अवलंबून राहायचं कारण नाही. चौथ्या दारात हे सोडून द्या हा विचार, हे नाथ महाराज सांगतात. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या पदार्थाचा संग्रह करू नका, त्याचा विचार सोडून द्या. हे केलं तर ते होईल, ते केलं तर ते मिळेल, ते मिळालं तर मग अमुक मिळेल. संपत्ती मिळाली की घर बांधता येईल, घर बांधलं की पाऊस पाणी लागणार नाही, पाऊस पाणी राहणं लागलं नाही की माझं शरीर चांगलं राहील, माझी तब्येत चांगली राहील. माझी तब्येत चांगली झाली की लग्न करतो आणि पुढचं बोलायचं काम राहत नाही. मग ते वाढतच गेलं सगळं. होईल की नाही असं? नको, याचा त्याग करा. एक अर्थ सरळ अर्थाने जर विचारात घेतलं तर अर्थाचा त्याग करा. का? अर्थाचा त्याग करा म्हणजे संपत्तीचा त्याग करा. संपत्तीचा त्याग करा म्हणजे इथल्या संपत्तीचा विचार सोडून द्या. अर्थते इति अर्थः या शब्दाच्या अनुषंगानं जर आपण गेलो तर अपेक्षांचा त्याग करा. आत्तापर्यंत देवाने आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहून जेवढा परमार्थ करणं शक्य आहे तेवढा करता येऊ शकतो. परमार्थाकरता म्हणून देवाने आपल्याला संसार पुरवला पाहिजे अशी अपेक्षा या दारात करण्यात अर्थ नाही. या दारात या अपेक्षा टाकल्या पाहिजेत, या आशा सोडल्या पाहिजेत. मला देवाने अमकं दिलं नाही, ते एवढं झालं की मग आता परमार्थाला लागणार आहे, मग आता पंढरपूरलाच, आता कुठेही जाणार नाही. मी एकाला सहज म्हणलं होतं चला पंढरपूरला. आता पंढरपूरला चला म्हणणं काही पाप आहे काय हो? मी सहज म्हटलं चला पंढरपूरला. ते म्हणले आलो असतो पण एक इच्छा राहिली. म्हणलं आता काय इच्छा आहे? ते म्हणाले काही नाही, परवा नातवाचं लग्न झालंय, पुढच्या वर्षी मुलगा झाला की मग पंढरपूरच आहे. म्हणलो तोपर्यंत टिकलात तर मुलगाच तुम्हाला पंढरपूरला जबरदस्तीनं पाठवेल, त्याच्या ऐवजी आधीच स्वतःच्या आवडीनं पंढरपूरला चला. पोरांनी हाकलून दिल्यावर पंढरपूरला येण्यात काय तात्पर्य आहे? नको, काही गरज नाही. अपेक्षांचं स्वतःच्याच जीवनाकडून स्वतःच्याच अपेक्षांचं जे ओझं मनुष्य वागवत असतो या दारात सोडून द्या. आता अपेक्षा नाही. देवा आता तुम्ही आम्हाला इतके दिवस स्वतःचं राहायला घर नाही, हरकत नाही देवा, आता चौथ्या दारात सोडून दिलंय ना. घराची अपेक्षा नाही, संपत्तीची अपेक्षा नाही, जेवढं दिलंय तेवढ्यामध्ये मी समाधानी आहे देवा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान आहे ते चांगलं आहे. तुम्ही जे केलंय आमच्या बाबतीत ते चांगलं आहे. आम्ही आमचं कधीही वाईट करणार नाही हा आमचा विश्वास आहे देवा. अपेक्षांचं ओझं संपलं पाहिजे. 2 भूमिका. तिसरी भूमिका जर लक्षात घेतली तर अजून एक भूमिका सांगतो. पण हा अर्थाचा विचार नाथ महाराजांनी आपल्याला सोडायला सांगितला का? 2-3 कारण मी आपल्याला फक्त सांगतो. पहिलं कारण त्याचं हे आहे की आपल्याला अर्थ हा सोडण्याकरताच मिळालेला आहे. म्हणून अर्थ कशा करता दिला देवाने आपल्याला? इतक्या काळापर्यंत देवाने आपल्याला संपत्ती दिली कशा करता? सोडण्याकरताच दिली. काही गोष्टी सोडण्याकरता सांभाळाव्या लागतात. इतकी वर्ष अर्थ सांभाळून ठेवला ना, कशा करता? सोडता यावं म्हणून सांभाळून ठेवला. काही गोष्टी सोडण्याकरता सांभाळाव्या लागतात. देवावर वाहिलेली फुलं दुसऱ्या दिवशी निर्माल्य होतात. हे निर्माल्य मनुष्य काय करतो? एका पिशवीमध्ये गोळा करून ठेवतो. कशा करता? निर्माल्य जे मनुष्य गोळा करून ठेवतो पिशवीमध्ये 2 दिवसाचं 3 दिवसाचं,
3 दिवसानंतर निर्माल्य टाकायला परवानगी आहे. 3 दिवस टाकू नये असं शास्त्र सांगतं. 3 दिवस घरामध्ये निर्माल्य सांभाळून ठेवावं. कारण शास्त्राचं म्हणणं असं आहे की 3 दिवसामध्ये देवाला वाहायला पान, फूल, फळ हे काहीच जर मिळालं नाही तर वाहिलेलंच फूल पुन्हा वाहायला परवानगी आहे. पण 3 दिवस त्याच्याकरता प्रतीक्षा करावी लागेल तुम्हाला. पानही मिळालं नाही, फुलही मिळालं नाही, फळही देवाला समर्पित करायला मिळालं नाही, पाणी देवाला समर्पित करायला मिळालं नाही, घरामधल्या अक्षताही संपून गेलेल्या आहेत, हळद कुंकूही घरामध्ये शिल्लक नाही. मग तुम्ही वाहिलेलंच फूल जे निर्माल्य म्हणून काढून ठेवलेलं आहे तेच पुन्हा देवाला समर्पित करू शकता. याच्याकरता 3 दिवस निर्माल्य घरामध्ये सांभाळून ठेवा. 3 दिवस निर्माल्य सांभाळायचं कशा करता? सगळं असताना पुन्हा देवावर वाहायला का नदीत सोडून द्यायला? सोडून द्यायला. म्हणजे निर्माल्य सांभाळावं लागलं कशा करता? सोडून देण्याकरता सांभाळावं लागलं. देह लहानपणापासून आत्तापर्यंत सांभाळावा लागला कशा करता? कधीतरी सोडून देण्याकरताच की नाही? आज ना उद्या, उद्या ना परवा, कधीतरी तरी सोडावाच लागेल. मृत्युर्जन्मवतां धीर देहेन सहजायते आद्यवाब्द शतांतेवा मृत्युर्वै प्राणीनाम ध्रुवाः. आहेच की नाही? असं ना तसं मरायचंय, देह टाकावाच लागणार आहे. टाकण्याकरताच देह मिळाला. देवावरचं फूल 3 दिवस सांभाळून ठेवा कशा करता? सोडण्याकरताच नदीमध्ये. तसं आपल्या तारुण्यापासून आत्तापर्यंत मिळवलेली संपत्ती कशा करता सांभाळायची? सोडण्याकरताच. ती कुठं सोडायची हा प्रश्न वेगळा आहे. कुणी मुलाच्या ओंजळीत सोडतील, कुणी बायकोच्या ओंजळीत सोडतील, कुणी कुठं सोडतील, कोणी कुठं सोडतील, कुणी देवाच्या दारात सोडतील. नाथ महाराजांना तीच अपेक्षा. सोडून देण्याकरता ही संपत्ती तुम्हाला मिळाली. हे माझं म्हणणं नाही, हे ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे म्हणून सांगतो. 3रा अध्याय काढा, ज्ञानोबाराय काय बोलतात ते ऐका. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं, हे संपत्ती जात आघवे जे हवनद्रव्य मानावे. हे आघवे संपत्ती जात हवनद्रव्य माना. हवनद्रव्य म्हणजे काय? ते सांभाळून ठेवायचं असतं का अग्नीमध्ये समर्पित करायचं असतं? यज्ञामधला हवीर द्रव्याचा भाग हा सांभाळून ठेवता येतो का? काही वेळेला भाताचा हवन आहे, शिजवलेल्या तांदूळाचं हवन आहे, त्याच्यावर तूप टाकून ते सगळं सिद्ध केलं जातं, हवन करायचं. सगळं हवन झाल्यावर जर थोडा भात उरला तर जेवायला बसल्यावर तो भात घेता येतो काय? नाही ना. शेवटच्या आहुतीला उरलेला सगळा भात टाकूनच द्यावा लागतो. ते किती बासमती तांदूळाचा असू दे, त्याच्यावर किती शुद्ध तूप घातलेलं असू दे. का? कारण ते हवीर द्रव्य म्हणून जर सिद्ध झालेलं असेल तर त्याचा त्यागच झाला पाहिजे. जर देवावर वाहिलेलं निर्माल्य त्यागच झाला पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, देवाचे निर्माल्य कोण शिवे हाती उपयोग होत नाही. काय उपयोग ते देवाचं निर्माल्य हाताने शिवून? ते काही बरोबर ठेवता येत नाही, उपयोग होत नाही, उलट त्याचा प्रतिकूलच परिणाम होईल. नको, त्यागच पाहिजे. हवीर द्रव्याचा त्याग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे संपत्ती जात आघवे हे हवनद्रव्य मानावे. सगळी संपत्ती म्हणजे देवानी आपल्याला स्वधर्म यज्ञामध्ये समर्पित करण्याकरता, आदिपुरुषाच्या चरणी समर्पित करण्याकरता, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी. आदिपुरुषी अर्पण्याकरता, स्वधर्म यज्ञ करण्याकरता देवानी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. कशा करता? त्याचा त्याग करण्याकरताच संपत्ती आहे, म्हणून तिचा त्याग करा. संपत्ती दिली कशाला? त्याग करण्याकरता. हवीर द्रव्य म्हणून दिली, तुम्हाला जवळ ठेवता येणार नाही म्हणून तिचा त्याग झाला पाहिजे. एक अर्थाचा त्याग एवढ्या करता. दुसरा विचार केला तर अर्थ काय करतो? अर्थ माणसाला बद्ध करतो. अर्थ काय करतो? अर्थ माणसाला स्पष्ट बोलतो, दुर्विचारी बनवतो, योग्य विचार करू देत नाही. मी आपल्याला उदाहरण सांगतो. आणि स्त्री पुत्रादी मिळे, संपत्ती जवजव फळे, परिणाम काय होतो? तेने रजे डोळे जाती जयाचे. 13व्या अध्यायात ज्ञानोबा बोलता.
स्त्री पुत्रादी मेळे संपत्ती जवळजवळ फळे. स्त्री पुत्रांच्या संपर्कामध्ये कुटुंबामध्ये राहून मनुष्य जशी जशी संपत्ती वाढवतो, परिणाम काय होतो? मग रजे डोळे जाती जयाचे. डोळे जाती म्हणजे काय? म्हणजे हे डोळे जात नाहीत संपत्ती गोळा करून, विचाराचा डोळा शून्य होतो, विचार संपून जातो. संपत्ती आली की विचार संपतो. मी कितीतरी अशी उदाहरण सांगायचं काय कारण आहे? आपल्या अवतीभोवती नुसतं डोळे उघडे ठेवून बघितलं तर कळतं. श्रीमंत माणसाला बुद्धी का नसते? त्याचं हेच कारण आहे. एका कवीनं लक्ष्मी मातेला हे विचारलंय, मोठा विचार आहे, ते सगळं सांगावं असं नाही, परंतु ते त्याने विचारलंय की बाबा तुझं असं का? तुझं असं का? तू फक्त श्रीमंतावर उपकार करतेस, गरिबाकडे ढुंकूनही बघत नाहीस. आई असं तू करू नये, तू सगळ्यांची माता आहेस, असं का करतेस? त्यावेळेला लक्ष्मीने त्याला सांगितलं, बाबा श्रीमंताला माझ्याशिवाय पर्याय नसतो, गरीब विचारानं जगू शकतो म्हणून त्याच्याकडे जाते. निर्बुद्धता आहे. संपत्ती आली की मनुष्य निर्बुद्ध होतोच. व्यसनामध्ये तरी प्रवृत्त होईल, जुगारामध्ये तरी प्रवृत्त होईल, स्त्रियांकडे तरी प्रवृत्त होईल, शानशौकी जीवनामध्ये तरी प्रवृत्त होईल. नाहीतर संपत्ती ठेवून करायचं काय? उपयोग होत नाही. उदाहरणं पुष्कळ आहेत, नावं घेऊन उदाहरणं देण्याचं कारण नाही. संपत्तीचा लोभ निर्माण झाला, विचार गेला, म्हणून संपत्तीचा त्याग करा. तुम्हाला परमात्मा प्राप्ती करता विचार पाहिजे. विचाराशिवाय तुम्हाला हे सगळं परमात्मा प्राप्ती होणार नाही. विचार पाहिजेच पाहिजे. आणि विचार, संपत्तीनं जर विचार शून्यता येत असेल तर संपत्तीचा त्याग करा. संपत्ती माणसाला बद्ध करते. दुसरा एक विचार आपण बघाशी बोललो, उदाहरण, चांगलं उदाहरण आहे भीष्माचार्यांचं. भीष्माचार्यांकडे ज्या वेळेला दर्शनार्थ म्हणून धर्मराज गेले, त्यावेळेला भीष्माचार्यांनी धर्मराजाला केलेला उपदेश जर आपण लक्षात घेतला तर भीष्माचार्य असं म्हणतात, अर्थस्य पुरुषो दासः दासस्तु अर्थो न कस्यचित् इति सत्यम महाराज बद्धोस्मी अर्थेन कौरवैः. मी बद्ध झालो, माझे हात बांधल्या गेलेत. का? भीष्माचार्य म्हणतात, अर्थस्य पुरुषो दासः. सगळे जगातले पुरुष हे अर्थाचे दास आहेत, परंतु दासस्तु अर्थो न कस्यचित्, पण अर्थ मात्र कुणाचा दास नाही. सगळे अर्थाचे दास आहेत. सगळ्यांना अर्थाची अपेक्षा आहे, मिळालं पाहिजे, संपत्ती मिळाली पाहिजे, संपत्ती मिळाली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्याच्यातले नाही. नवो वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले. आम्ही अर्थाचे भुकेले नाही आहोत, आम्हाला तो अर्थ नको. पण भीष्माचार्य म्हणतात, जग सगळं या अर्थाचा दास आहे, पण अर्थ मात्र कुणाचा दास नाही. इति सत्यम महाराज. राजा, हे मी बोलतो ते सत्य आहे, आणि म्हणून बद्धोस्मी, अहम बद्धोस्मी. कशात न बद्ध झालात? अर्थेन कौरवैः. इथला अर्थ शब्दाचा अर्थ काय करायचा? भीष्माचार्यांना संपत्ती कौरवांनी दिली म्हणून आता भीष्माचार्यांना सत्याचा पक्ष कोणता हे माहित नव्हतं का? कौरवांचा पक्ष बरोबर आहे का पांडवांचा पक्ष बरोबर आहे हे भीष्माचार्यांना कळत नव्हतं का? चांगलं कळत होतं ना. दुर्योधन चुकतो आहे, दुःशासन चुकतो आहे, नवे नवे धृतराष्ट्र चुकतो आहे, हे कौरव पक्षातल्या अनेकांना कळत होतं. विदुराला कळलं होतं, संजयाला कळलं होतं, भीष्माचार्यांना कळत होतं, द्रोणाचार्यांना कळत होतं, कळत होतंच, कृपाचार्यांना कळत होतं. हे काही सगळे विचार शून्य होते काय? दुर्विचारी होते काय? भीष्माचार्यांसारखा तर मोठा भगवत भक्त नाही महाभारतामध्ये. मरताना त्याने देवाला रडू दिलं नाही, अजून काय भक्ती असावी? ज्याच्या मरणाने देवाच्या डोळ्यात पाणी यावं असे जर भीष्माचार्य असतील आणि त्यांनी मरताना देवाला सांगावं, देवा तुमचं असं रडकं तोंड बघत मरू काय? हसरं तोंड बघून मला मरायचंय, काय धाडस आहे? काय धाडस आहे? देव पायाजवळ उभे आहेत, भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत, प्राण जाताना देवाच्या डोळ्यात पाणी, आणि भीष्माचार्य म्हणतात असा रडका चेहरा बघून प्राण नाही टाकाय सोडायचा मला, हसा जरा, चेहऱ्यावर हास्य दिसू द्या. कमलनयन हास्यवदन हसे.
हाल का रे कृष्णा बोल का रे, घडिये 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 गुज बोल का रे, हास्यवदन हास्य, हसा. रडत असं रडणारा कृष्ण बघायचा नाही मला मरताना, याचं चिंतन करत मरू काय. आणि असं रडण्याचं चिंतन केलं करत मेलो तर पुन्हा तुम्हीच सांगता अंतकालेच्या मामेव, पुढचं सगळं आयुष्य रडण्यात जाईल. रडण्याचं चिंतन करत मेलो तर हसा जरा. काही कमी भक्ती आहे का, कमी शक्ती आहे का. पण भीष्माचार्यांना सत्य आणि असत्य यांची बाजू कळत असून सुद्धा, पांडव खरे आहेत हे कळत असून सुद्धा भीष्माचार्य लढले कुणाकडून? कौरवांकडूनच ना. काय दुर्योधन आमंत्रण द्यायला आला होता काय माझ्या बाजूने लढा म्हणून? का अर्जुनाला उशीर झाला होता माझ्या बाजूने लढा म्हणून सांगायला? काहीच नाही. काय कारण? इथला अर्थ शब्दाचा अर्थ काय करायचा? इति सत्यम महाराज बद्ध्योस्म अर्थेन कौरवैहि, हे जेव्हा भीष्माचार्य बोलले तेव्हा तिथला अर्थ शब्दाचा अर्थ काय करायचा? तिथला अर्थ शब्दाचा अर्थ करायचा उदरनिर्वाहाची साधन. हा अर्थ शब्दाचा महाभारताच्या टीकेने केलेला अर्थ आहे. आपला उदरनिर्वाह आणि आपल्या उदरनिर्वाहाची साधनं ही मला आत्तापर्यंत कौरवांनी पुरवलेली असल्यामुळं खाल्ल्या मिठाला जागणं हे माझं कर्तव्य आहे. ती बाजू योग्य आहे, आपल्या मालकाची बाजू योग्य आहे का अयोग्य आहे हे सेवकाला ठरवण्याचा अधिकार नाही. कारण भीष्माचार्यांनी ज्या वेळेला राज्य त्याग केला, प्रतिज्ञा केली मी राज्य ग्रहण करणार नाही, त्याच वेळेला भीष्माचार्य महाभारतामध्ये हे बोलून आलेत की मी राजा होणार नाही, पण या राज्याची सेवक म्हणून मी काळजी घेईन. आणि त्याच वेळेला जर भीष्माचार्य स्वतःला सेवक म्हणून घेत होते तर सेवकाने मालकाची बाजू बरोबर आहे का नाही हे बघायचं नाही. मालकाने अन्न पुरवलंय तर मालकाच्या बाजूने लढलं पाहिजे म्हणून भीष्माचार्य कौरवांच्या बाजूने लढले. त्याचं तार्किक उत्तर जर बघायचं झालं तर हे उत्तर आहे त्याचं. नाहीतर कौरवांचा पक्ष चुकीचा आहे, आपण पांडवांच्या बाजूने लढलं पाहिजे आणि त्यांचं राज्य त्यांना मिळवून दिलं पाहिजे, हे भीष्माचार्यांना कळत नव्हतं काय? कळत होतं. कळून सुद्धा शेवटी भीष्माचार्यांवर व्हायचे ते आरोप झालेच ना. तुम्ही शरीरानं आमच्या बाजूने लढता पण मनानं तुम्ही पांडवांच्याच बाजूने आहेत, म्हणून तुम्हाला आतापर्यंत एकाही पांडवाला मारता आलं नाही. दुर्योधन बोलायचं ते बोललाच की नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अर्थाने काय केलं तर भीष्माचार्यांसारख्या सत्य प्रतिज्ञ अशा भगवत भक्ताला सुद्धा बांधून टाकलं. मग भीष्माचार्य जर अर्थानं बांधले गेले तर आपल्यासारख्यांची काय कथा आहे हो? काय कथा? ज्या भीष्माचार्यांनी एका क्षणात राज्यावर पाणी सोडलं आणि राज्याचा मोह टाकून दिला, ते भीष्माचार्य जर उदरनिर्वाहाच्या साधनांनी बांधले गेले असतील तर आपल्याकडे तर आधीच राज्य नाही. आपली अवस्था काय होईल विचार तरी करा. आपण तर पावला पावलाला अशा पद्धतीने अर्थस्य पुरुषो दासः मध्ये पुरुष म्हणजे कोण? आपणच सगळे. अर्थ माणसाला बांधून टाकतो, अर्थ माणसाला दुर्विचारी बनवतो. म्हणून नाथ महाराज सांगतात अशी बद्धता, विचाराची बद्धता घेऊन जर तुम्ही पुढं परमार्थात जाल तर चालणार नाही, सोडा इथं. म्हणून अर्थाचा त्याग करायला सांगितला. आणखीन एक विचार आपल्याला या संदर्भामध्ये पाहता येतो. अर्थ हा आपल्याकडे नसताना, आपण मिळवताना आणि आपल्याकडे आल्यानंतर, तीन भूमिका सांगतो. आपल्याकडे नसताना, आपण मिळवताना आणि आपल्याकडे आल्यानंतर. या तिन्ही काळामध्ये, या तिन्ही अवस्थामध्ये हा अर्थ आपल्याला दुःखच देतो. जेव्हा नाही तेव्हा नाही नाही म्हणून दुःख, मिळवताना कष्टसाध्य आहे म्हणून दुःख, आणि मिळाल्यानंतर टिकेल का नाही या चिंतेनं दुःख. तिन्ही काळामध्ये, तिन्ही अवस्थांमध्ये अर्थ आपल्याला दुःख देतो, समाधान देत नाही. अर्थानाम अर्जने दुःखम, अर्जितानांच रक्षणे, आये दुःखम व्यये दुःखम, धिक अर्थकष्ट संश्रया. अरे या अर्थाचा मी धिक्कार करतो. काही प्रतीमध्ये हा श्लोक धर्मराजाच्या मुखामधून प्रकट केला. काही प्रतीमध्ये
मी याचा धिक्कार करतो याचा. कारण का हा अर्थ कष्टसंश्रयी आहे. आये दुःखम, येताना दुःख देतो, आल्यानंतर दुःख देतो. व्यय दुःखम, खर्च केल्यावर दुःख होतं. खर्च करताना माणसं खर्च करतात. अहो ज्ञानेश्वरी विकत घ्यायची म्हटली, सगळं चांगलं पाहिजे असतं. त्याचा कागद चांगला पाहिजे, त्याच्यात चुका नसल्या पाहिजेत, त्याची छपाई चांगली पाहिजे, त्याचं बाइंडिंग चांगलं पाहिजे, ते कुठं पान दुमडलेली नाही पाहिजेत, कुठं छापाईमध्ये कमी जास्त झालं तर ते चालत नाही, शाई कमी पडलेली चालत नाही. ते सगळं, त्याच्यात फोटो चांगले पाहिजेत, सगळं चांगलं पाहिजे. किंमत आता सगळं चांगलं पाहिजे म्हणजे किंमत थोडी तरी वाढेल की नाही? मग किंमत वाढली की 200 रुपयाला ज्ञानेश्वरी म्हणलं की घरी घेऊन येतात आणि बघतात एवढ्याला 200 रुपये. म्हणजे खर्च केल्यानंतरही खर्च करून आणलेल्या वस्तूच्या भोगात आनंद नाही तो नाहीच आहे, पुन्हा दुःख आहेच तिथं. एवढ्याला 200 रुपये द्यायचे काय हो? अरे पण 200 रुपये 9,000 ओव्यांचा अमूल्य ठेवा घरात आला, याचा विचार कोण करणार? 200 रुपयात 9,000 ओव्या मिळाल्या की नाही? जीवन धन्य करणारं चिंतन मिळालं की नाही? पण त्याचा विचार नाही. आये दुःखम व्यय दुःखम. ज्ञानोबारांनी तर स्पष्ट म्हटलंय, हे आघवेची गा अर्थ करो निघाली अनर्थ. हे सगळे अर्थ आमच्या जीवनात अनर्थच निर्माण करणार आहेत. आचार्यांना आपण विचारा, अर्थम अनर्थम भावय नित्यम नास्ति ततः सुखलेश सत्यम. आम्ही तुम्हाला सांगतो, सत्य म्हणून सांगतो. काय सांगता? अर्थम अनर्थम भावय नित्यम. अंतःकरणामध्ये हा विचार कायम नित्यत्वानं ठेव. काय? अर्थम अनर्थम, अर्थ हाच अनर्थ आहे. नास्ति ततः सुखलेश सत्यम, त्या अर्थामध्ये सुखाचा लेश नाही, सुखाचा थेंब सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. पुत्रादपि धनभाजां भीती सर्वैत्रेषा विहिता रीती. आचार्याने एका स्तोत्रामध्ये म्हटलंय, अरे धनवानाला पुत्रादपि भीती, पुत्राची सुद्धा भीती वाटते. धनभाजाम पुत्रादपि भीती. जो धनिक आहे त्याला मुलाची सुद्धा भीती वाटते. आता हा काय करील? आपल्या जवळचं घेईल काय? घेतलं तर कुठं उधळेल, कसं वागेल, मी गेल्यावर आपल्या द्रव्याचं काय होईल, मी जिवंत असताना यांनी द्रव्य काढून घेतलं तर मी काय करू? मुलाची सुद्धा भीती वाटते. भिक्षुगीताचं चिंतन करत असताना नाथ महाराजांनी तर विस्तारानंच भाष्य केलंय, पण श्रीमद भागवतामध्ये जर आपण थोडा विचार संकोच करून बघायचा झाला तर या संपत्तीच्या संबंधामध्ये अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये 3 गोष्टी सांगितल्या. उत्कर्षे रक्षणे व्यये नाशोपभोग आयास त्रासश्चिंता भ्रमोनृणाम. कष्ट होतात, चिंता निर्माण होते, त्रास होतो, भरपूर परिश्रम करावे लागतात. आणि एवढं होऊनही ज्या वेळेला हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा तो आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या चिंता निर्माण करतो. बरं, या चिंता अर्थाशी ज्या ज्या भूमिकेतून जे जे जोडले गेले त्या सगळ्यांनाच आहे. उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या सावकाराने दुसऱ्याला ऋण दिलं, घेणाऱ्यानी ऋण घेतलं, कर्ज घेतलं, एखाद्याने दिलं. घेणारा ऋणको, देणारा धनको, एकमेकांशी व्यवहार झाला. देणाऱ्याने सांगितलं वर्षाच्या आत व्याजासकट मुद्दल परत करायचंय, अमुक अमुक व्याज. घेणाऱ्याने सांगितलं डोळे झाकून तुम्ही विचारच करू नका, घेताना सगळंच असं म्हणतात, तुम्ही विचारच करू नका, बघा माझ्यावर विश्वास ठेवा, बरोबर आणून देतो तुम्हाला. वर्ष झालं तरी एकही हप्ता फिटत नाही. आणि मग तो दारात येऊन बसतो, माझं द्रव्य काढा, व्याजासकट काढा. जर तो बलवान असेल तर देणारा म्हणतो बाबा व्याजाचं जाऊ द्या, निदान मुद्दल तरी परत करा. एकाने दुसऱ्याला ऋण दिलं, घेणाऱ्याने घेतलं, पण नंतर काही परिस्थिती प्रारब्धवशामध्ये त्याला ते धन फेडता आलं. तो जो देणारा होता तो प्रबल होता, त्याने आपले 2 उन्मत्त असे गडी पाठवले आणि सांगितलं उद्या संध्याकाळच्या आत जर हे दिले नाहीत पैसे तर घरातलं सगळं सामान उचलून नेऊ.
आता चिंता निर्माण झाली. हे 2 धटिंगण येऊन बोलून गेले, घरातलं सामान आम्ही उचलून नेऊ, काय करायचं? याला लागली चिंता, काय करावं का? मित्र भेटला, मित्रांनी सांगितलं काय झालं चिंता करतो? म्हणला असं असं झालंय, पैसे माझ्याकडे नाहीत, नाही दिले तर तो येऊन जबरदस्तीनं सगळं घेऊन जाईन असं म्हणालाय, चिंता लागली, काय करावं कळत नाही, पैसे तर नाहीत. तर म्हणलं तू काहीच चिंता करू नको, तुझी चिंता मी दुसऱ्याला देऊन टाकतो. असं कसं होईल? चिंता माझी, पैसे कर्ज मी घेतलंय, ही चिंता दुसऱ्याला? अरे दुसऱ्याला नाही, तुला ज्याने चिंता दिली त्यालाच चिंता आहे. म्हणे काय करतो? त्या मित्राने काही केलं नाही, त्या सावकाराच्या घरी जाऊन सांगितलं उद्या संध्याकाळपर्यंत तो काही तुम्हाला पैसे देत नाही आणि तुम्ही जबरदस्तीनं घ्यायला गेलात तर त्यांनी सांगितलंय मी आत्महत्या करीन तुमच्या नावची चिठ्ठी लिहून. कुणाला लागली चिंता? आता चिंता बदलली का नाही? तुम्ही कोणत्याही अर्थाने धनाशी जोडले जा, द्यायच्या अर्थाने जोडले जा अथवा घ्यायच्या अर्थाने जोडले जा, चिंता आहे ती आहे. याच्यासाठी म्हणून उदाहरण सांगितलं. आता ही चिंता याच्या डोक्यातून उठली आणि त्याच्या डोक्यात गेली. कशामुळे गेली? त्याचंही कारण अर्थ हेच आहे. आणि याच्या डोक्यात ज्या वेळेला चिंता होती तेव्हा त्याचंही कारण अर्थ हेच आहे, दुसरं कारण नाही. जिथं जिथं अर्थ आहे तिथं तिथं चिंता आहे. म्हणून स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभः, कामः, क्रोधः, स्मयो मदः, भेदो, वैरम, अविश्वासः, संस्पर्धा, व्यसनानिच एते 15 अनार्था ही अर्थमूला मतानृणाम. अर्थाचे 15 अनर्थ भागवतांनी सांगितले. घरामध्ये अर्थ आला की या सगळ्या गोष्टी निर्माण होणार. चोरी होणार, हिंसा होणार, खोटं बोलणं होणार, दंभ निर्माण होणार, काम निर्माण होणार, क्रोध निर्माण होणार, मद निर्माण होणार, एकमेकांबद्दलचं भांडण निर्माण होणार, भेद पडणार, भाऊ भाऊ वेगळे होणार पैसे आलं की, वैर निर्माण होणार, अविश्वास निर्माण होणार. किती आहे? 1 का 2? हे सगळं घेऊन जर तुम्हाला देवाला भेटायचं असेल तर देव भेटणार नाही. याच्याकरता या दारात हे टाकून द्या. चौथे द्वारी सांडिता अर्थ. सरळ अर्थ बघितला तर हे एक आहे. दुसरा अजून एका 2 अर्थ सांगतो म्हणालो होतो. दुसरा सरळ अर्थ आहे. काय करा? सांडिता अर्थ, अर्थाचा त्याग करा. धर्म मार्गानं देवाच्या दारात, एका दारातून दुसऱ्या दारात जाणाऱ्या एखाद्या साधकाला अर्थाचं हे ज्ञान नसेल काय हो? जो साधक 4थ्या दारापर्यंत पोचलाय त्याला अर्थ असा वाईट आहे हे कळत नसेल का? जर तो 4थ्या दारापर्यंत पोचलात आहे तर तो अर्थ संग्रह करून पोचला असेल का? नाही ना. मग अर्थाचा त्याग करा हे त्या दारात सांगायचं काय कारण आहे? त्याचं कारण असं की इथं अर्थाचा त्याग धर्माच्या संबंधानं जर करायचा असेल तर धर्म संबंधानं अर्थ त्याग करणं म्हणजे दान करणं, हा त्याचा सरळ अर्थ आहे. अर्थाचा त्याग करा म्हणजे काय? दान करून टाका. कारण आपल्या संपत्तीचे 3च उपयोग, एक तर त्याचा भोग आहे, नाहीतर दान आहे, नाहीतर चोरी आहे. संपलं. आपल्या जवळच्या संपत्तीला 3च मार्ग आहेत. एकतर भोगानं ती संपत्ती संपेल, नाहीतर दानानं संपेल, नाहीतर चोर येऊन चोरी करून घेऊन जातील. 3च मार्गानं संपत्ती संपू शकते. याच्यात 2 मार्ग हे प्रारब्धावर अवलंबून आहेत. भोग आणि चोरी हे 2 प्रारब्धावर अवलंबून आहेत. म्हणजे आपल्याकरता शिल्लक काय राहतं? फक्त दान. म्हणजे संपत्ती आपल्याला मिळते ती दाना करताच मिळते. आमच्या प्रारब्धात संपत्ती असूनही भोग नसतील तर संपत्तीचा भोग घेता येईल काय? घेता येणार नाही. मी परवा आपल्याला बोललो ना, मी एका ठिकाणी गेलो होतो श्रीमंताच्या घरी. 2-2 साखर कारखाने त्यांच्या मालकीचे. आणि जेव्हा आम्ही दूध घ्यायला मी त्यांच्या कपामध्ये साखर टाकायला गेलो तर ते म्हणले हा महाराज साखर टाकू नका. म्हटलं का? ते म्हणले अहो रक्तात साखर सापडली फार आहे. मी म्हटलं दोन्ही साखर कारखान्याला काडी लावून टाका. काय करता? 2-2 साखर कारखाने असून चमचाभर साखर खाता येत नाही. प्रारब्धाशिवाय दुसरी काय संगती लावता? म्हणजे संपत्ती आहे पण भोग नाही अशी अवस्था येते की नाही? येते. संपत्ती आली, चोरी माणसाकडे होते. का होते? प्रारब्ध. काहीतरी मागच्या जन्मात कुठल्या तरी आपण कुणाचं तरी चोरून आणल्याशिवाय आपल्या घरातून चोरी होत नाही.
मी स्पष्ट बोलतो, आपण संगती जशीच्या तशी लावून घेऊ नका. याचा अर्थ ज्यांच्या घरी चोरी झाली ते सगळेच कधीतरी चोर होते असंही मला म्हणायचं नाही. म्हणजे चुकीची संगती लावून घेऊ नका. पण कुठल्या ना कुठल्या तरी अर्थानं आपल्या घरामध्ये चुकीची संपत्ती आल्याशिवाय ती आपल्या घरातून अशा अर्थानं बाहेर जात नाही. ती कुठल्या तरी अर्थाने आली असेल, पण गैरमार्गाने आली. म्हणजे तेही प्रारब्धावर अवलंबून आहे, भोगही प्रारब्धावर अवलंबून आहे. मग भोग नाही, चोरी नाही, मग राहतो मार्ग कोणता? दान. दाना करताच संपत्ती. देवाने आम्हाला संपत्ती दिली कशा करता? दाना करता. दान दिल्याने काय होईल? वाचा 16व्या अध्यायात दानाचं महात्म्य सांगताना शेवटच्या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलं, तया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. मंदिरात गेलात तर सगळ्या पेट्यांवर हेच लिहिलेलं आहे, तया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. मोक्ष नावाचं धन दाखवणारं डोळ्यातलं अंजन म्हणजे दान आहे. दान करा, दानाचा परिणाम चांगला होतो. दानाने परमात्मा प्राप्ती होते, नंतर होते. मोक्ष निधानाचं अंजन आहे, ठीक आहे. पण दान आत्ता आम्ही या 4थ्या दारात केलं, परिणाम काय होतो? परिणाम आत्ता आणि इथं. मरणोत्तर होणारा परिणाम वेगळा हो. दान केल्याने पुण्य जमा होतं आणि पुण्याने आम्हाला अमुक अमुक लोक प्राप्त होतो आणि तमुक तमुक फल प्राप्त होतं. ते मरणोत्तर नंतर. ते कुणी पाहिलंय? माहित नाही. परंतु दानाचा आत्ता मला जर 4थ्या दारात धन त्यागायचं असेल आणि दान करून धनाचा त्याग करायचा असेल, तर मला 4थ्या दारातच धनाचा त्याग करून काय मिळणार आहे हे सांगा ना. मी आज दान केलं तर मला आजच त्याचं फल काय मिळालं ते सांगा. मी जर आत्ता दान केलंय तर आत्ताच्या आत्ता मला काय फल मिळालं ते सांगा. तर दानाचा परिणाम होईल. परिणाम आहे. दानाचा परिणाम मरणोत्तर काय होईल हा नंतर आहे, पण दानाचा परिणाम परमार्थ दृष्टीने आत्ता काय होतो हे महत्वाचं आहे. काय परिणाम होतो? मी एका उदाहरणानं सांगतो. फक्त एका उदाहरणानं सांगतो. मागे दिलेलं उदाहरण आहे पण देतो परत. मागच्या वर्षीचं माझ्या लक्षात नाही म्हणून सांगतो परत. कल्पना करा, माझ्याकडे 100 उपरणे आहेत का नाही भाग वेगळा, पण आहेत. कल्पना एक 100 उपरणे. काहीतरी पर्व काळ आला म्हणून माझ्या जवळचे 50 उपरणे मी दान केली. मी गेलो, कोणी वारकरी दिसले की महाराज उपरणं तुम्हाला, कोणी एखादा ब्राह्मण दिसला उपरणं, जे काही दान मला करायचं आहे मी केलं. 100 उपरणे माझ्याजवळ होती, मी त्याच्यातली 50 दान केली. माझ्याजवळ किती राहिली? 50 माझ्याजवळ राहिली. या 50 उपरण्याच्या दानातून मला दान केल्याबरोबर मिळणारं फल काय आहे? आध्यात्मिक पारमार्थिक दृष्टीने विचार करा. मरणोत्तर मी म्हणत नाही, धर्म कार्य म्हणून मी म्हणत नाहीये. धर्म कार्य म्हटलं की त्या कर्माचं फल नंतर बघावं लागेल, मी ते म्हणत नाहीये. आत्ता आणि इथं मला फल काय आहे? 50 उपरण्याच्या दानातून 100 होती ती मी 50 दान केली. परिणाम काय होतो? परिणाम त्याचा असा होतो, आत्ता होणारा परिणाम, वृत्तीवर होणारा परिणाम असा आहे, माझ्याकडे जेव्हा 100 उपरणी होती तेव्हा ही 100 माझी उपरणी आहेत असं माझं उपरण्याचं ममत्व 100 उपरण्यापर्यंत फाकलेलं होतं. मी 50 दान केल्यामुळे परिणाम काय झाला? माझ्या उपरण्याचं जे 100 पटीचं ममत्व होतं ते 50% कमी झालं. म्हणजे 50% अनात्म पदार्थाचं ममत्व तत्क्षणी कमी होणं हा दानाचा लगेच होणारा परिणाम आहे. माझ्याकडे 100 रुपये आहेत, मी त्याच्यातले 90 रुपये दान केले, तर परिणाम काय झाला? माझं 100 रुपयावरचं ममत्व 90 पटीनं कमी झालं, 10%च उरलंय. आता ममत्व कमी होणं हा दानाचा ताबडतोब होणारा जर फायदा असेल तर तुम्ही या 4थ्या दारात अर्थ टाका. अर्थ टाकण्याचा उपाय दान करा. दान करा याचाच अर्थ तुमच्या अनात्म पदार्थाचं ममत्व कमी करून टाका. अनात्म पदार्थाचं ममत्व कमी 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 होत गेलं की आता कशावरच ममत्व राहत नाही. ममत्व राहतं ते फक्त एका आत्मस्वरूपावर, कारण तेच माझं स्वरूप आहे.
त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. प्रियाची परमसीमा आत्मा. तया खेवी आटे दिंडीमा सांसारिक हे ज्ञानोबराय बोलता. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम हि भूया समिती प्रेमात्मनी क्षते. पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये आलेला विचार आहे का नाही. इयम आत्मा परानंद परमप्रेमास्पद वाटेल तर तो फक्त आत्माच वाटेल. आणि त्याला वगळून आपण जिथं जिथं ममत्व ते धारण करून बसलो होतो त्या सगळ्या ममत्वाचा त्याग करा, म्हणजेच अर्थाचं दान करा. असं अर्थाचं दान करत राहिलात की ममत्वाचा बाध होत राहील. आणि मग ज्या सर्व सांसारिक प्रापंचिक पदार्थाचं ममत्व निवृत्त झालं की एकाच पदार्थावर ममत्व राहील आणि ते म्हणजे आपलं आत्मस्वरूप. आत्मस्वरूपावरचं ममत्व वाढत गेलं की मग आपल्याला पाचव्या दारामध्ये जायला प्रवेश मिळतो. पाचव्या दारामध्ये जायचा अधिकार मिळतो. पाचव्या दारात काय टाकायचं? पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, चौथे द्वारी सांडिता अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ. आपला स्वार्थ निशेष संपणं हे फल पाचव्या दाराचं म्हणून नाथ महाराज सांगतात. त्याचा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरुवृंद.